चे आहेत आणि आमचे सहयोगी आमदार संजय मामा शिंदे, देवेंद्र भोयर असे सगळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र राहून आमचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याच्या करता मनापासून प्रयत्न करतो. पण दादा एक चर्चा सातत्याने महाविकासाकडे कोण केली जाते की कुठेतरी आमची मतं कुठेतरी जाणीवपूर्वक महायुती चर्चा करते. कारण अरे कशाला कोण करेल? खरं सांगू का, अलीकडं काही लोकांना काही तर बोलायला विषय नाही तरी काही त्याच्यामुळे काहीतरी बोलायचं आणि कारण नसताना समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचे असं कुठलंही काही नाही आहे. ते त्यांच्या परीने त्यांचे उमेदवार निवडून आणायला प्रयत्न करतात. महाविकास आघाडी त्यांचा प्रयत्न करते, महायुती त्यांचा प्रयत्न करते आणि प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे. हा काय भुजबळ साहेबांचं वय झालेलं आहे त्याच्यामुळे भुजबळ साहेब मला सभागृहातच काल तिथं होते कारण कॅबिनेट होती. एक कोणीतरी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी कॅबिनेटला असावा म्हणून भुजबळ साहेबांना तिथं थांबायला सांगितलं होतं. काल अधिवेशन बहुतेक आज संस्थगित होईल असं वाटतंय. मग मी कॅबिनेटला नव्हतो त्याच्यावर कॅबिनेटला काय विषय झाला मला माहिती नाही, पण तो विषय होता कॅबिनेटला. महाविकास आघाडी देखील कॉन्फिडंट आहे या सगळ्या निवडणुकीत असणार ना. ते म्हणतात की विरोधक सत्ताधाऱ्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं सातत्याने ते बोलतात. 4 वाजेपर्यंत थांब ना, एवढी काय तुला घाई झाली? आत्ता वाजलेत 8, तर अजून 4 वाजता कळेल ना, सगळी वस्तुस्थिती कळेल. सर सातत्याने तुमचे आमदार जयंत पाटलांना कॅबिनमध्ये जेवताना भेटायचे, त्यावरतून कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करून होत होतं की तुमचे आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे जयंत पाटील देखील. मला माझ्या आमदारांच्यावर भरोसा आहे, विश्वास आहे, त्याच्यामुळं ह्या बोलण्यात काही तथ्य नाही. आम्ही पूर्वी एकत्र असताना विधानसभेचे उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसायचो, तिथं सगळे दुपारी जेवायला एकत्र असतात. आजही माझे आमदार तिथंच एकत्र बसून जेवत असतात आणि तिथं जयंतराव पण यायचे. त्याच्यामुळं साहजिकच आज जयंतराव मला भेटले तर आम्ही पण एकमेकाला नमस्कार करतोच ना. शेवटी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. आम्ही काय एकमेकाचे दुश्मन नाही आहे, आम्ही एकमेकाचे विरोधक आज झालेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती नाही, बहुतेक माझा अंदाज आहे. अर्थात तो कामकाज सल्लागार समितीचा आणि कॅबिनेटचा विषय असतो. आज संपेल असं वाटतंय. अर्थात चर्चा कॅबिनेटची पुन्हा मी तुम्हाला सांगतो. काय चर्चा झाली मला माहिती नाही कारण मी माझ्या दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो. आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार जे आहेत ते सध्या आता हॉटेल ललितमधनं बाहेर निघताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत सुनील तटकरे आहेत, त्यांच्यासोबत बोलूया. सर, विश्वास किती आहे विजयाचा? आज तुम्ही सर्व आमदारांना एकत्रित घेऊन जात आहे, काय सांगाल? काय तुमचे हे साइन ऑफ फुल कॉन्फिडन्स पहिल्या फेरीत आपण पाहिलं तर पहिल्या फेरीत आमची सर्वच आमदार जे 2 उमेदवार आहेत ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्यासोबत हसन मुश्रीफ सर आहेत. मुश्रीफ सर, काय विजयाचा विश्वास आहे? सर्वच आमदार तुम्ही हॉटेलमधनं एकत्र 100% विजय होईल आमचा पहिल्या फेरीत. आपण पाहू शकतो की सर्वच आमदार जे आहेत ते सध्या हॉटेल ललितमधनं आता सध्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.